हेच सांगून तुम्हाला जाते की हे ज्या दोन्ही टीम्स आहेत हे प्रतिस्पर्धी म्हणून आज खेळत आहेत, पण ही लढाई फक्त ती लढाई नाही आहे, तर ही लढाई त्यासाठी आहे वर्षभर जी टीम जिंकेल ना ती टीम अगदी ताठ मानेने संपूर्ण संकुलात फिरेल यात ती मात्र शंका नाहीये. कोण जिंकतंय कोण हारतंय हे जास्ती लक्षात ठेवलं जाईल. इथे मात्र एकमेकांना थोडंसं चिडवलंही जाणार आहे ना. आठवतं का त्या मॅच मध्ये तुझी विकेट मी घेतली होती, आठवतं का तुझ्या बॉलिंगवरती मी चौकार मारला होता. मग त्यासाठी ही लढत आहे. अगदी एकमेकांच्या समोर राहतात, काही संकट आलं तर एकमेकांसोबत नेहमी उभे राहणार आहे हे सगळ्यात. पण मग त्यासोबतच आज ही मॅचही पाहायला मिळणार आहे. एक छोटासा फोटो सेशन, ही आठवण, ही अविस्मरणीय आठवण तुमच्या समोर राहील, जी नेहमी तुमच्या सोबत राहणार आहे. की चौथ्या पर्वामध्ये दादांनी आपल्यालाही एक संधी दिली. टॉस झालाय, चला लगेचच मॅचला सुरुवात करूयात आपण. मॅच फक्त 3 ओव्हरची असेल याची नोंद करा. फक्त 3 षटकांची मॅच असेल. येस, मॅच ऑन. राजेंद्र यादव, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती राजेंद्र यादवचं सेलिब्रेशन. मग पहा, या मॅचला मजा येईल यात ती मात्र शंका नाहीये. पहिलाच बॉल टप्पा पडतोय आणि तो ऍक्शन रिप्ले पाहायलाही तेवढीच मजा येते. त्या पहिल्याच बॉलवरती बॉल टप्पा पडत असताना अगदी गर्रकन आतमध्ये वळाला विकेट मिळाली, आणि जर आणखी एक विकेट घेतली तर मात्र मयुरेश चव्हाण साहेबांकडून ना, राजेंद्र यादव तुम्हाला जर या बॉलवरती विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नाही मिळाले, चौकार आलाय. हे प्रत्युत्तर दिलंय बॅटरनी. 1000 कसले, मी दाखवतो दमखम. हा पहा, वाह, गुड स्ट्रोक. एक मिनिट सर, अंपायर्स सर एक मिनिट थांबा. बॅटरचं नाव काय? संदेश आहेत. चला लेट्स प्ले, मॅच ऑन. स्ट्रायकिंग एंडवरती सध्या तरी तुम्हाला निलेश पाहायला मिळतोय. मग जसे ते स्ट्रायकिंग एंडवरती आले की थोडंसं त्यांच्यावरती देखील आपण फोकस करणार आहोत. वेग कमी केलाय, पुन्हा एकदा समोर खेळल्यात, वी मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे बचावलेत. वा, तिन्ही स्टम्प्स उडवलेत पण बॉल मात्र हातात नाहीये. असं करून कसं चालेल? बघा, 2 सेमीफायनल फायनल खेळवायची आहे, असं करू नका प्लीज. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ही सगळी काही फिल्डिंग सेट केली जाते.
हे निलेश आहेत जे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला आता पाहायला मिळतात. निलेश सांगतात सर थांबा थोडं मॅच खेळू द्या आता मला. ही मॅच वर्षभर लक्षात राहील. फटका फसलाय पण फटका तर फसला आहे. इट्स अ नो बॉल. विकेट मी इथे आहे पण नो बॉल नक्कीच असणार आहे. बॅटर आउट आहेत आणि आपण निलेश यांची चर्चा करत होतो. मग सतीश दादांनी अगदी वैयक्तिक येऊन सांगितलं की हा तोच खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय पण त्यांनी ही संपूर्ण स्पर्धा घडवण्यामागे त्याचाही मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. निलेश तुमचेही कौतुक आहे आणि सतीश दादांनी अगदी वैयक्तिक येऊन आम्हाला हेही सांगितलं की निलेशचं खूप मेहनत आहे. निलेशमुळे देखील निलेश जे या स्पर्धेचा निलेशही एक अविभाजित घटक राहिलेला आहे. मयुरेश साहेबांकडून 3 ओव्हरमध्ये जर 15 धावा मारल्या तरीही 501 रुपयाचं पारितोषिक असेल. बॅटर नाव सांगा. विजय. विजय आले पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पुल केला. चांगली फिल्डिंग होते स्क्वेअर लेग वरती. उमेश आहेत चांगली फिल्डिंग केली जाते. ही मॅच ती आहे ना जी मॅच तुम्हाला पूर्ण वर्षभर ताट मानेनी चालायचंय की मान खाली घेऊन अख्ख्या संकुलात मिरवायचंय हे ठरवणारी ही मॅच असणार आहे. सतीश साठी खेळतायत का? सतीश यांच्यासाठी खेळतायत. स्वीप केलाय. सतीश दादांसाठी खेळतायत असं सांगतायत साई सिद्धीचे सगळे खेळाडू. दादा तुमच्यासाठी आम्ही खेळत आहोत. आम्हाला ताट मानेनी संकुलासमोर 2 बिल्डिंग आमने सामने आहेत. मग जेव्हा संकट येतं ना तेव्हा एकत्र येतात. कुणाच्या घरावरती काही संकट असेल तेव्हा या दोन्ही बिल्डिंग्स एकमेकांच्या समोर नेहमी उभे राहतात संकटच्या काळामध्ये. पण मग जेव्हा क्रिकेटची मॅच होते तेव्हा ते कळतं मित्र तर आहोतच मैदानाच्या बाहेर पण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॅट आणि बॉलचं ते द्वंद्व पाहायला मिळते. निलेश स्ट्रायकिंग एंड वरती आहे. प्रचंड मेहनत या पट्ट्याची राहिली या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला होता. गॅपमध्ये बॉल आहे. खूप चांगली फिल्डिंग केली जाते. गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. 3च ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. इथे या पहिल्या बॉलवरती सिंगल मिळते. 8 धावा लागल्यात. 3 ओव्हरमध्ये 15 केल्या तरी देखील मयुरेश साहेबांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. 3च ओव्हरची मॅच आहे. निलेश यांना आणखी एक मेसेज आहे निलेश तुमच्यासाठी. आकाशही तुमची बॅटिंग बघतोय. बल्ली बॅटिंग पाहतोय तुझी. थोडं व्यवस्थित खेळण्याची आवश्यकता आहे. मग निलेशने देखील सांगितलंय माझ्यासाठी तो हिरो आहे तो स्टार आहे माझा पण आज तो स्टार बॅटिंग तुझी पाहतोय. नवीन बॅटर सोनू येत आहेत. प्रचंड हवा आहे मैदानाच्या आतमध्ये. हवेचा वेग प्रचंड आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाचीच हवा आहे. अधिराज चषकाची ती हवा आहे. लाख रुपयाचं पारितोषिक पहिलं आहे. द्वितीय पारितोषिक 50,000चं आहे. संपूर्ण महाराष्ट्र दखल घेत आहे सतीश शिंदे साहेबांची त्यांच्या परिवाराची आणि अधिराज चषकाची. दोन बॉल 8. इथे देखील हा नो बॉल असेल तर यस नो बॉल आहे. अंकुश जाधव आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिले काही बॉल चांगले हाताळले त्यानंतर हा नो बॉल हाताळला. 9 धावा लागल्या धावफलकावरती. पुढे आले आहेत बॅटनी नाही तर हाताने खेळण्याचा प्रयत्न. विकेट मिळेल का? विकेट मिळते आहे. वा निलेश यांना परतावं लागेल. तब्बूच्या अश्रूला त्यांना जावं लागणार आहे. निराश आहेत. निलेशला माहित आहे महत्वाची विकेट होती. साई सिद्धी टीम सांगते निलेश धन्यवाद. रात्री मेजवानी आहे तुला आमच्याकडून. इथे देखील पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला जाऊन स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागते. सिंगलच मिळणार आहे. दुहेरी आकड्यावरती धावफलक जात आहे. 10 धावा लागल्यात. 10 ऑन द बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत मी कालपासून पाहतोय 8 ते 10 मॅचेस झाल्या. निलेश चव्हाण आपण जर बाउंड्री अडवलीत तेजस चव्हाण आपण जर बाउंड्री अडवलीत तर सतीश दादांकडून तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फक्त बाउंड्री अडवा. 1000 रुपये घेऊन जा.
मग हे प्रेम आहे ना. मी कालपासून तोच उल्लेख करत होतो की मी आतापर्यंत 8 ते 10 मॅचेस पाहिल्यात, पण ही एकमेव मॅच आहे दादा, अगदी बाउंड्रीच्या समोर गेल्यात आणि पाहतात बघतात संकुलातील सगळे प्लेअर कोण कसा खेळतोय. वा, ही एक्साइटमेंट आहे ना. ही एक्झिबिशन मॅच खऱ्या अर्थाने महत्वाची आहे सगळ्यांसाठीच. टोल ऑन द बोर्ड, 12 धावा लागल्या धावफलकावरती आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. मग आता मात्र इथून जर तुम्ही फक्त 3 ते 4 धावा केल्यात, कुणाच्या तरी नावाचा जल्लोष सुरू आहे. या नावाचा जल्लोष सुरू आहे का? उमेश आलेत आणि उमेश यांच्यासाठी तो चेहरा पाहायला मिळत होता वाटतं. पहिला बॉल उमेशच्या विरोधात, काय प्रयत्न केलाय पण तरी देखील चौकार. 4 धावा आणि तो चौकारच नाही आहे, तो चौकार 500 रुपये देणारा चौकार आहे. सोळा धावा झाल्यात धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. उमेश आलेत पुन्हा एकदा, थोडस बॅकफुटला जाऊन प्लेस केलाय बॉल. हो, चांगली फिल्डिंग. वा, 17 लागलेत. मजा येईल या मॅचला. आणखी एक चौकार आलाय. वा, हे सेलिब्रेशन. चौकार नाही, असं वाटतं सेंचुरी मारली आज. 21 धावा झाल्या, 3 बॉलचा खेळ, 3 टू गो. कोण जिंकेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट विकेट. मागच्या बॉलवर चौकार, या बॉलवर प्रत्युत्तर, विकेट मिळाली आहे. संतोष आलेत आणि इथे देखील चांगली फिल्डिंग करतायत. सिंगलच मिळेल. 22 लास्ट बॉल. संतोष यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. उर्फ बच्चा या नावाने देखील ओळखले जातात. भरपूर चांगल्या चांगल्या संघांना खेळवणं त्यांची ओळख राहिली होती, पण आता मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा किती लागल्यात तर धावा लागल्यात धावफलकावरती 22 आणि जिंकण्यासाठी या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये किती हव्यात? 23. मजा येईल या मॅचला. एक्झिबिशन मॅच आहे. चला चला, स्पीड अप करा. बॅटर्स या लवकर, चला प्लीज. प्रद्युत ज्योतामध्ये खेळली जाणार आहे ही स्पर्धा. यानंतरची मॅच सेमीफायनल 1. बॉलरचं नाव सांगा.
संतोष आहेत. आता मला सगळेजण सांगतात संतोष यांचं नाव घ्या, त्यांचं टोपण नाव घ्या. संतोषांना येस मी नाही घेणार सर, नका टेन्शन घेऊ. चला बॅटर्सची नावं येऊ द्या. अंकुश आणि साहिल ही सलामीची जोडी. अंकुश स्ट्रायकिंग एंड वरती आहेत, साहिल आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. लक्ष असणार आहे 18 बॉल 23 धावेचं. पहिला बॉल बॅटची हलकीची कडा लागते. थांब थांब कुठेही जाऊ नको, ही मॅच जिंकणं गरजेचं आहे, संघर्ष करणं गरजेचं आहे. ताठ मानेनी वर्षभर चालेल कोण हे पाहणं गरजेचं आहे. अंकुश जाधव यांनी जर 2 चौकार लगावले तर तेजस्वी चव्हाण साहेब यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे चांगला बॉल खेळलाय, सिंगलच मिळणार आहे. हा 6 षटकार, पण त्या 6 ला जागा नाहीये ना. बॅटर आउट होईल, परतावा लागेल. अगदी आपण पाहिलं तर गोल्डन डक वरती परतावा लागेल बॅटरला. पकडलाय बॉल, अगदी अखेरीस बॉल पकडलाय. 2 धावा झाल्या धावफलकावरती. 2 ऑन द बोर्ड. आणखी एक 6 कॅच पकडली आहे. वा, ही मजा आहे ना, हे सेलिब्रेशन आहे, यासाठी तर क्रिकेट आहे. वा, हे बघा आता समोरही टाळ्या वाजल्या जातात. हे कॉम्पिटिशन मी म्हंटल ना, ही सगळ्यात महत्वाची मॅच आहे अधिरा चषकाची. राजेंद्र यादव तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर मॅच जिंकवली तर किती आहेत? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मयुरेश चव्हाण साहेबांकडून ते असेल. जिंकवा मॅच, घ्या 5000 रुपयाचं पारितोषिक. डॉट बॉल आहे, ओव्हरची समाप्ती झाली आहे, पण मॅच जिंकवणं खूप कठीण आहे. 2 on 2 ही खुशी आहे ना. बारा बॉल 21. बॉलर नेम सुनील आलेत. आणि पहिल्याच बॉलवरती आपण काय पाहतोय? पहिल्याच बॉलवरती नॉट आउट आहे बॅटर, पण पहिला बॉल डॉट आलाय. 11 बॉल अजूनही तुम्हाला जिंकण्यासाठी 21 करायचे. आता मारावं लागेल, आता नाही तर कधी नाही. जर वर्षभर तुम्हाला हे सांगायचंय प्रतिस्पर्धी टीमला आम्ही जिंकलो होतो, आम्ही फाईट केली होती, तर आता ते आक्रमण करावंच लागणार आहे. 11 बॉल 21. चांगली फिल्डिंग, वा लाजवाब फिल्डिंग केली जाते. चौकार गेला असता तर मॅचला मजा आली असती, जात नाहीये चौकार. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. सगळेच म्हणतायत मारा, आता जिंकवलं तर 5000 मिळतील, पण मारणं गरजेचं आहे. पुढे येऊन विकेट मिळते, नाही मिळणार 5 विकेट मिळणार आहे. वा, नवीन बॅटर अमित राणे आलेत. आणि जर अमित राणे तुम्ही चौकार मारला तर तुम्हाला 201 रुपयाचं पारितोषिक आहे. 8 बॉल 20.
जिंकेल कोण, श्री गणेश की मग साई सिद्धी. 3 वरती 3 आहे सध्या तरी परिस्थिती. साई सिद्धीची विकेट पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग लॉंग ऑन वरती. एकच मिळेल, एकच मिळेल. एकेकाने आता काही होणार नाहीये. 7 मध्ये 19 हवेत. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर विकेट मिळते का. जर विकेट गेली तर मात्र इन ऍक्शन आपल्याला तेजस चव्हाण तर पाहायला मिळतीलच, पण त्याबरोबर सतीश दादाही पाहायला मिळणार आहेत. ओव्हर विजय. ओके ओके, विजय आहेत नवीन बॉलर. विकेट मिळते मिळते विकेट मिळते. चला थोडासा व्हॉल्यूम वाढवा आणि त्याचबरोबरीने आता मी तरी सांगतो जोरदार टाळ्या एकदा वाजल्या पाहिजेत. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकारही आहेत, पण त्यासोबतच मित्राला ते प्रोत्साहन शेवटपर्यंत. 2 रन एका चौकारासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि एका रनासाठीही 501 रुपयाचं पारितोषिक. वा, जे कधी नाही पाहिलं ना भूतो ना भविष्यती, ते आपण पाहतो अधिरा चषकामध्ये. 2 रन काढलं तर 2,001 रुपयाचं पारितोषिक. चौकार मारला तर किती, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, आता मात्र 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मारा चौकार. मी तर बोलतो द्या सोडून बॉल. नाही झालंय तसं, सिंगलच मिळते. पण 501 मिळाले कारण 1 रन काढली. वा, आणखी 1 काढली तर 2,000 तर मिळतीलच मिळतील. नो बॉल आहे आणि बॉल लीव केलाय म्हणजेच काय तर स्ट्राईक वरती आता तोच बॅटर असेल. ती संधी मिळणार नाहीये. नो +1. येस, नो बॉल आहे. चेक करूयात. येस, नो बॉल. नो बॉल आलाय. मॅच मध्ये थोडीशी रंजत आली आहे. आणखी 1 नो बॉल सांगितलंय पंचांनी. ते थोडीशी मिसफिल्डिंग केली जाते, पण स्ट्राईक वरती कोण आलेत. स्ट्राईक वरती तेजस चव्हाण आले, ज्यांना एका चौकारासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि जर आता 1 रनही काढला तर ते 2,000ही मिळतील, कारण 1 अगोदर काढलाय त्यांनी. तेजस चव्हाण म्हणत असतील मजा येईल. जर चौकार आला ना तर 4 बॉल 13. अगदी लहानपणापासून खूप चांगली मैत्री राहिली आहे सतीश दादांची आणि तेजस चव्हाण साहेबांची. चौकार येईल का, समोर खेळले तर विकेट जाते. चला सतीश दादा, प्रेक्षकही विनंती करतायत तेजस दादांना तुमच्या हातानेच तुम्ही घेऊन या बाहेर. आलेत आलेत, हरकत नाहीये, पण या मैत्रीसाठी या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो व्हायला हरकत नाहीये. वा, तीन बॉल 13. बिरकवलाय बॉल, डॉट बॉल येतो. आणखी 1-2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी फक्त 13 धावेची आवश्यकता असेल. समोर ड्राईव्ह केल्या बॉलला, चांगली फिल्डिंग नाही झाली आहे. चौकार आलाय. एक बॉल 9 पाहिजे. मॅच संपली आहे. मॅच संपली आहे, मॅच जिंकली आहे. श्री गणेश टीमनी मॅच जिंकली. आता मात्र 365 दिवस
ताट मानेने चालतील, दाखवतील, सांगतील की मॅच जिंकली होती. आता मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये वर्चस्व आमचं असणार आहे. पण ठीक आहे, हरकत नाहीये. चांगला खेळ आपण पाहिलात. देऊयात आता आपण सन्मान चिन्हही देणार आहोत आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचही देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण चला दोन्ही टीम्सला विनंती असेल वरती या, लगेच या स्टेजवरती. आणि यानंतर सेमीफायनलची मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपणही रेडी राहा. मॅन ऑफ द मॅच असतील विजय धुमाळ. या विजय, चांगला खेळ, बॅटिंग बॉलिंग सगळं अप्रतिम राहिलंय. घ्या, कलेक्ट करा मॅन ऑफ द मॅच, लक्षात राहील. चला श्री गणेश, पूर्ण टीम या. चांगला खेळ केलाय आणि साई सिद्धी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आपल्या टीमसाठी. आणि साई सिद्धी तुम्हालाही विनंती आहे, पूर्ण टीम तुम्ही या. वेल प्लेड, चांगला खेळलात, जिंकलात तुम्ही. आणि त्यानंतर आता आपण टॉसही करणार आहोत. त्या अगोदर हे विनिंग सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. खुश आहेत. नावात श्री गणेश आहे, मग बोला तर एकदा जोरात गणपती बाप्पा. वा, हा जोश हवाय, हा जल्लोष हवाय. आणि येस, त्यासोबतच साई सिद्धी, पूर्ण टीम तुम्ही या. या लगेच या, लगेच या. साई सिद्धी, आणि बल्ली बल्ली तुम्ही जॉईन करा. टीमला फोटो हवाय तुमच्या सोबत. या लगेच. हा फोटो घेतला जातोय. आज नक्कीच पराभव झाला, पण मात्र आता आजपासूनच पुढच्या वर्षाची तयारी केली पाहिजे. चांगला खेळ पुढच्या वर्षी होईल यात ती मात्र शंका नाहीये. साई सिद्धी, चांगला खेळलात, मजा आली मॅचला. आई उपस्थित होत्या. आणि मात्र आता मेगा सेमीफायनल मॅचचा टॉस करूयात. चला या कॅप्टन्स. आणि आई, आपल्याला विनंती, आपण या, आपल्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. साई सिद्धी कॅप्टन, लगेच रिपोर्टिंग करा. साई सिद्धी कॅप्टन. गणेश कुठे आहेत? गणेश, साई सिद्धीचे कॅप्टन, लगेच रिपोर्टिंग करा टॉस साठी. साई सिद्धी कॅप्टन, शेवटचा कॉल. सर कॅप्टन, इकडे इकडे व्यासपीठावर. गणेश, स्टेजवरती या. आणि आकाश, आपणही या.
सेमीफायनलची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. आईंच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल कोण करताय? अतिथी देवो भव नेहमीच म्हणत असतो ना, आपण टॉस करूयात. टेल कॉल केलाय आणि टेल इट इज. थँक्यू सो मच आई. आपण पुन्हा एकदा जाऊन विराजमान होऊ शकता. बसा जाऊन. येस, शक्ती माटुंगे साहेबांचं इथे मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. मॅच पाहायला कोल्हापूरवरून आलेले आहेत. या दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. दादाचे जवळचे मित्रही आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. प्लीज या, वेलकम आपलं देखील आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये. अगदी सकाळपासूनच दादाही वाट पाहत होते की आमचे जवळचे मित्र येणार आहेत. वेलकम आपल्या स्पर्धेमध्ये. टॉस जिंकलेला आहे. समोरही बलाढ्य संघ आहे, त्यांच्याच मैदानावरती खेळत आहोत. होम टर्फ त्यांचा आहे. डिसिजन काय आणि आता ही मॅच किती महत्वाची आहे, काय संदेश द्याल तुमच्या खेळाडूंना इकडनं? खूप महत्त्वाची आहे आणि डिसिजन घेऊ आम्ही, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ. बेस्ट ऑफ लक. जास्ती वेळ तुमचा घेत नाहीये. भली होम टर्फवरती खेळतोय. आता जे प्रेक्षक आहेत, मग चिमुकल्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी अपेक्षा बाळगल्यात. अधिराज चषकाच्या आपण जवळ पोहोचूयात, आपल्या होम टर्फवरती आपण जिंकूयात. तर मात्र आता इथून किती दडपण, प्रेशर आहे आणि टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस तर सगळेच महत्त्वाचे असतात, पण टॉसवर तर अवलंबून राहू शकत नाही, कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे. आणि होम बोलायला गेलं तर होम टर्फ दादाचं आहे, तर आम्हाला इकडे जिंकणं इम्पॉर्टंट आहे. कारण की आम्ही चौथं वर्ष आहे, आम्ही सेमीफायनलपर्यंतच आलो आहे, तिकडून फायनलपर्यंत आलो नाही. तर ही मॅच आम्हाला इम्पॉर्टंट आहे. एक मॅच जिंकून आम्हाला फायनलला जायचं आणि फायनल मारायचं. वेल प्लेड. हा तो कॉन्फिडन्स आहे. दादांनी सांगितलं अनेक वर्ष आमचं पाठबळ केलंय, आम्हाला पाठीशी उभे राहिलेत. मग मात्र त्यांना आता त्यांचीच ट्रॉफी त्यांच्याच घरात जावी अशी मनशा मी बाळगतो असं सांगितलंय. पण मात्र कठीण आहे आव्हान. समोर देखील बलाढ्य संघ पाहायला मिळणार आहे. टॉस झाला, त्याचा निर्णय सायसिटी संघाच्या बाजूनी लागलाय आणि जसा टॉस ते जिंकले त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करणार आहोत. बॅटिंगसाठी अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला आमंत्रित करण्यात येत आहे. चला, मैदान खाली करायचंय. मॅचही आपण 4 षटकांची मॅच असेल आणि जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील थोडंसं परिवर्तन करणार आहोत. महत्वाची मॅच आहे, मग आवाजही तेवढाच महत्वाचा असणं गरजेचं आहे. ऐकणार आहोत सागर जिमोरे सरांना या सेमीफायनलच्या मॅचसाठी. ओव्हर टू यू.